इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन शुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। साहेब नमस्कार। हा नमस्ते सर, नमस्ते बोल, नमस्ते। लोकप्रधान मधून बोलतो। बोला की हो साहेब। सोलापुरात राजकीय भूकंप झालाय, तुम्ही राजीनामा दिलाय, काय कारण आहे? काय काम करत नाही म्हणजे काय करणार मी? हा त्यांनी मला विचारलं काही कामच करत नाही म्हणले, बर। मग सोडून टाकलं। ते पण नाराजी कशावर आहे? तुम्हाला शहराध्यक्ष एवढं मोठं पद होतं साहेब। हो त्याला काय असं ते होत असतं, त्याला काय एवढं मी कसं आहे माहिती आहे का, कार्यकर्ते सांभाळण्यामध्ये थोडं कमी पडलं असू ह्या वेळेला, हा असं मला वाटायला लागलंय। कार्यकर्त्याचं मनोबल घडवणं हे माझं काम आहे। एखादं हो शकतं आहे माझ्याकडे काही चूक झाली असेल सांगता येत नाही। बर। कार्यकर्ते भरकटतात, त्यांना आपलं काळजी घ्यावी लागते आपल्याला। आता तुम्ही अजित पवार गटात प्रवेश झाला, अधिकृत तुमचा फोटो देखील आले। अधिकृत दादा बरोबर असता मी, दादांची माझी चर्चा व्यवस्थित झाली। दादांनी मला सन्मानपूर्वक त्यांच्या इथं दादा आणि मामा भरणे आणि आपले तटकरे साहेबांच्या उपस्थितीत होत्या, त्यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रवेश दिला। खरडमल साहेब, तुम्ही गेल्या काही दिवसापासून पक्षाच्या बैठकीला देखील दिसत नव्हता, म्हणजे नाराजगी होती, म्हणजे नेमकं हे कधी ठरलं होतं तुमचं अजित पवार गटात जायचं? ठरलेलं नाही असं। हा कसं आहे, जिथं काम करतो तिथं तुम्हाला कोऑपरेशन नसेल तर कसं काम करणार तुम्ही? मी एकटा किती काम करणार? पैसे खर्च करायचे आणि एकटाच काम करायचे, कुठे पद्धत आहे? भरत जाधव वगैरे होते तुमच्यासोबत किंवा इतरही पदाधिकारी होते? नाही नाही नाही, पाठीमागनं गोळ्या मारतात। बरेचसे लोक असे पाठीमागनं गोळ्या मारतात, सांगतात मला, सांगतात माझ्या संग बसतात, चहा पितात आणि मला म्हणतात मी तुमच्या बरोबर आहे म्हणतात। हा काय करणार त्याला? आपण किती लोकांना ओळखतो आपण। खरडमल साहेब, तुम्ही काँग्रेस पक्षात देखील होता, तिथे देखील तुम्ही चांगलं काम केलेलं आहे, शिंदे साहेबांच्या अगदी जवळ होता। सर आपण जिथं तो तिथं काम चांगलं करायचं आणि नाव कमवायचं, बाकी काय? मला पक्ष जेव्हा एखादी जबाबदारी दिली ना ती इमाने बरे काम करायचं आपण तिथे। हा कुठेही जा तुम्ही, तुमच्या लोकप्रधानमध्ये समजा मला बोलवलं, मॅनेजर तुम्ही ठेवला तर मी लोकप्रधानची नाव वाढवण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांची ताकद वाढवणार। हा नियमच आहे, तुम्ही प्रकृतीचा नियम आहे तो। हा आणि शेवटी असं आहे, जिथं काम करतो त्याला आपण आपलं देव मानलं पाहिजे। बरोबर आहे। हा आता मी पवार साहेबांच्या जेव्हा चिन्ह केलं त्याशी माहिती आहे तुम्हाला, त्याशी चिन्ह केलं होतं जेव्हा मी अधिकृत त्यांच्या ही घेतली होती, अध्यक्षपद घेतलं होतं, चिन्ह केलं आणि तुतारी आली आणि पत्र माझ्याकडे कशाचं होतं माहिती आहे का, घड्याळाचं होतं अध्यक्षपदाचं। मी ते घेऊन राहू दे, आपण जिथं तुतारी त्या नवीन करू, आपण मग ते मॅनेजर करू, केलं आम्ही राहिलो। साहेब आपल्यासोबत आणखीन कोण पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते? नाही, मी एकटा मला बिलकुल नाही काय लागत। मी नेहमी एकटा बाहेर पडत असतो, नंतर साहेब माझे असतात ते लोक असतात, येतात, सगळं तयार होतं। आणि हा जो पक्ष प्रवेश झालाय, शरद पवार साहेबांचं काय तुमचं बोलणं झालं होतं किंवा मी चाललो किंवा कसं? पवार साहेबांचं कसं आहे, त्यांच्या बघा कुणीतरी काय तर निसगार करून ठेवतं तर काय, त्याची काय चूक आहे? पवार साहेब बघा ते इतके मोठे नेते, इंटरनॅशनल लेवलचे लीडर आहेत, ते एखादी समजा एखाद्या कळत असत, कोणतं म्हणलं असेल की आता पोलीस स्टेशनला समजा एखादा नवीन PSI आला तर सांगतात साहेब हे एखादा संत महात्मा असतो पीक पकड म्हणत, काय करणार त्यांनी? ते असा प्रकार आहे त्यामुळे। तुम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेला होता तेव्हा IT पार्क म्हणा किंवा विधानसभेच्या मुद्द्यावरून तुम्ही गेला होता, आता इथं काय अट वगैरे आहे का? किंवा नाही बिलकुल नाही, काय नको, काय गरज नाही। मी जिथं कुठं मी जिथं फक्त IT पार्क करतात मला गेलो होतो ना, असं नाही। मला म्हणाले की करू आपण, आणि ते नंतर परत मला खासदारकीचं वरती मी हे दिलं होतं, मग नाही झालं, ते होऊ शकलं नाही। ठीक आहे, काय हरकत नाही। आपण कुठल्याही पाठवणी जात नाही तिकडे, मला हे द्या असं म्हणत नाही। इथेही आता मी दादा सांगितलं, मला शहरातल्या एका माझ्या त्या पदाधिकाऱ्यांना डिस्टर्ब करायचं नाही, जे जसे आहे तसं राहू द्या म्हणलं। मी त्यांच्या मागे सगळ्यात शेवटच्या वेळेस मी थांबेन। साहेब हा पक्ष प्रवेश कुठं झाला आणि कोण कोण होते नेते मंडळी? इथं सुनील तटकरे, रुपाली चाकणकर ताई, अजित दादा, मामा भरणे, सगळे आपले संतोष पवार आणि जुबेर बागवान आणि उमेश जिल्ह्याचे अध्यक्ष उमेश पाटील आणि सुहास कदम, तौफिक होते, चंदन शिवे होते, सगळ्याच्या बरोबर ते प्रवेश घेतला। अजित दादांचं काय पक्ष प्रवेशानंतर काय प्रतिक्रिया होती? ते म्हणतात की सुधीर खतपण अनेक वर्ष सोलापूर महापालिकेच्या
कारभारामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असं मी ऐकलेलं आहे. बरीच वर्ष लोक मला सांगतात. तर त्यांच्या ज्ञानाचा आपण फायदा घेऊ महापालिकेबद्दल. साहेब, गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे तुम्हाला ऑफर देखील होती भाजपमध्ये या म्हणून, म्हणजे जसं तुम्ही काँग्रेसमधून सोडला होता तेव्हा देखील ऑफर होती, मग आता देखील ऑफर होती असं एक बोललं जातं, पण तुम्ही भाजपमध्ये जाण्यास इन्कार केला. नाही नाही, हे कसं आहे, हे पक्षातले आपले ओळखीचे लोक असं. इथं कसं आहे, बीजेपीमध्ये आम्ही त्यांना नेहमीच विरोध करत आलो त्या लोकांना बिचारांना. म्हणजे पार्टी म्हणून आपण नेहमी त्यांना विरोध केला ना. बघा, महापालिकेचे महापौर झालं की आम्ही त्यांना विरोध करायचा, विधानसभा आली की त्यांना विरोध नेहमी आम्ही त्यांना विरोध करायचं, खाली बसवायचं. काय हा प्रकार, मग तिथं ते कसं आपलं मन ते करतील, सगळ्याला मोठे पण करतील आपल्याला. मग पण आता अजितदादा सत्तेत आहे ना, भाजप सोबतच सत्तेत आहे, मग तिथं कसं जुळणार? सत्तेचा मान मी सत्तेकडे आलो नाहीये. नाही नाही नाही, सत्ता तुम्ही म्हणाल तर काउंट टाका अगोदर. तुम्ही सत्ता वित्त आलो. आता हो, मला सांगा, शिंदे साहेबांना सोडून मला आज जवळजवळ 10-8 वर्ष होत आहेत, बरोबर आहे का? त्याच्या अगोदर सत्ता होती का त्यांच्याकडे? नव्हती. काय, आणि शिंदे साहेब ज्या वेळेला एकटे पडले तेव्हा सुनील खत पण त्याच्यावर राहिला. फक्त कसं आहे की प्रणित शिंदेच्या मुळे मी ते सोडलं का, आता त्यांच्या घरच्या लोकांना त्यांनी समोर करतात, तर मग आपण त्याला प्रणित शिंदे नको करू असं सांगायचं आपण. त्याचं बरोबर आहे साहेबांचं की आपण आपल्या मुलासाठी करतो, ते त्यांच्या मुलासाठी केलं तर काय अर्थ नाही. म्हणून आपण म्हणलं आम्ही त्याच्यावर दूर गेलं बरं. साहेब, तुम्ही अजितदादा गटात गेलात, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत समीकरण बदलणार शहराची, राजकारणाची? मी प्रयत्न करेन ना, काय नाही करणार, इमानदार करायला नको. हा, मी ह्या पार्टी बरोबर मला असं वाटतं की मी इमानदारी केली पाहिजे. काय इथं मी त्यांना, मग मी तर बियॉन्ड द लिमिट जाऊन सांगेन, तर दादानी ताकद लावली तर आम्ही खरं सांगू तुम्हाला, मला सांगा, माझे 14 नगरसेवक मी काँग्रेसमध्ये असतानाच होते. मी एकट्याने निवडून आले होते, काय मी एकट्याने निवडून आणले होते 14 नगरसेवक. आज जर दादासारखा माणूस, दिग्गज माणूस माझ्याकडे मागे मागे राहिला, महापौर होते हो, महापौर लिहूया माझ्याकडून. जर दादा जितीला, फक्त दादा चिडले पाहिजेत, माझी इच्छा आहे. कर करेंगे की माँ असं म्हणले पाहिजे बस. म्हणजे महापौर अजितदादा गटाचा होणार असं नाही, म्हणजे मी ताकद तर बघा, दादाची ताकद किती ते मला सगळं माहिती आहे. तरी पण दादा थोडेसे ताकद लावून केलं काय काम, तर त्यांना माहिती आहे काय होऊ शकतं स्वभाव. त्यांनी आता मी हॉलमध्ये जायच्या अगोदर माझ्या कल्पावली दिली होती सगळ्यांना, सुधीर खटमल हे आपल्याकडे येत आहेत आणि त्यांना सन्मानाने मी घेणार आहे आणि तुम्ही त्याच्यावर काम करायचंय असं स्पष्ट सांगितलं. म्हणे मला माहित होतं, मी नंतर मला बोलवलं त्यांनी मीटिंग मध्ये, सगळ्या समोर बोलवलं, सगळ्या समोर. एवढी इज्जत केली बस आहे ना. आपण इज्जतीचे भोगते आहे, आपल्याला कोण इज्जत करते ते आपण इज्जतीचे भोगते आहोत, दुसरं काही काम नाही. साहेब, तुम्हाला लोकप्रधान न्यूज चॅनलकडून शुभेच्छा तुमच्या भावी वाटचालीस. आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. नाही, थँक्यू. लव यू.